अजितदादांचं अपघाती निधन होऊन जवळपास दीड महिन्याहून अधिक काल लोटलेला आहे. आपण माहिती आहे आपल्याला 28 जानेवारी 2026 रोजी दादांचं निधन झालं आणि या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक सहानुभूतीची लाट पसरली. आता या लाटीचा परिणाम काय झाला त्यामध्ये काही लोकांनी विचार केला की आपण अजितदादांच्या नावाने ट्रस्ट किंवा संस्था ओपन करण्याचा प्रयत्न करू. आता हे प्रयत्न पाहिल्यानंतर पवार कुटुंबियांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. खास करून सुनेत्राताई यांनी एक पत्र लिहिलेलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? जे लोक संस्था चालू करण्याचा प्रयत्न करतायत अजितदादांच्या नावाने, त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही आता हे असं करू शकत नाही, त्याचं कारण काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, आपल्याला माहिती आहे जवळपास दीड महिन्याहून अधिक काल लोटलेला आहे. आता दादांचं निधन हे अपघाती होतं की घातपात होता, यावरती विरोधकांनी, खास करून रोहित पवारांनी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील मोठमोठ्या नेत्यांनी यावरती आक्षेप घेतला आणि यावरती अजूनही FIR दाखल करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. आता ही लढाई वेगळी आहे. मात्र याच सगळ्या प्रकरणामध्ये दादांचं जसं निधन झालं त्यानंतर बऱ्याच लोकांनी दादांच्या नावावरती एक ट्रस्ट सुरू करण्याचा किंवा स्मारक उभं करण्याचा, तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. आता यामुळे काय झालं की नक्कीच दादांच्या मनात सहानुभूती असल्याने प्रत्येकजण आपापल्या परीने दादांच्या नावाने काहीतरी उपक्रम, सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतोय. पण प्रत्येकाच्याच मनात चांगलंच असेल असं नसतं. कधी काय होतं की सामाजिक उपक्रमाच्या नावाने काही समाजकंठक असतात, ते या सगळ्यामधून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात किंवा कोणाला तरी ठगायचा प्रयत्न करतात. आणि या सगळ्या उपक्रमामध्ये कुठेतरी दादांचं नाव जे आहे ते देखील, त्याच्यावरती देखील गालबोट लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आता हेच सगळं टाळण्यासाठी दादांचं नाव चुकीचा, त्यांच्या नावाचा चुकीचा वापर होऊ नये म्हणून पवार कुटुंबियांच्या वतीने आता एक महत्त्वाचं पाऊल उचललं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी यांचे विशेष कार्यकारी जे अधिकारी आहेत, म्हणजे सुनील कुमार मुसळे हे सुनेत्राताईंचे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी या संदर्भात राज्याच्या धर्मदाय आयुक्तांना एक अधिकृत पत्र लिहिलं आणि या पत्रामध्ये काय म्हटलंय तर सूचना आहे एक महत्त्वाची की दादांच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने कुठेही त्यांचं स्मारक उभारलं जात असेल, नवीन संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न होत असेल किंवा कोणताही सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असेल तर पवार कुटुंबियांची लेखी परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र NOC घेणं आता अनिवार्य असेल, असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि हे पवारांकडून, खास करून सुनेत्राताई यांच्या वतीने हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. सुनील कुमार मुसळे यांच्या पत्राची आता दखल घेत, म्हणजे जे अधिकारी आहेत ताईंचे, त्यांच्या पत्राची ही दखल घेत आता धर्मदाय आयुक्तांनी देखील तातडीने कारवाई केलेली आहे. आयुक्तांनी राज्यातील सर्व धर्मदाय उपआयुक्त आणि सहाय्यक आयुक्त कार्यालयांना हे पत्र पाठवलंय आणि तसेच निर्देश दिलेत की सर्व सार्वजनिक संस्था ज्या आहेत त्यांच्या माहितीसाठी कार्यालयांवरती ही सगळी नोटीस चिपकवा आणि ठळकपणे यामध्ये सांगा की आता कोणत्याही नवीन ट्रस्टची नोंदणी करताना जर तुम्हाला ती अजितदादांच्या नावाने नवीन ट्रस्ट उघडायची असेल किंवा सार्वजनिक कार्यक्रम तुम्हाला करायचा असेल किंवा अजितदादांच्या नावाचा वापर करायचा असेल तर पवार कुटुंबियांची परवानगी घेणं, सहमती घेणं हे अनिवार्य असेल. त्याशिवाय तुम्हाला ही कार्यक्रम राबवता येणार नाही. अजितदादांच्या कार्याचा वारसा जपताना त्यात पारदर्शकता असावी, त्यात त्यांच्या नावाचा आदर राखला जावा, हाच या निर्णयामागचा मुख्य हेतू असल्याचं देखील आता म्हटलं जात आहे. तुम्हाला या निर्णयावर काय वाटतं, या पत्रावर काय वाटतं? एकूणच दादांचं जे नाव आहे त्याच्यावरती गालबोट लागू नये किंवा त्या नावाची बदनामी होऊ नये यासाठी हे पत्र धाडण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तुमचं मत यावरती आम्हाला सांगा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ठळक बातम्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.